बसलेली कीर्तना जेवढी माणसं आहेत ही सगळी ज्ञानोबाची लेकरं आहेत. आपल्याला सगळ्यांना सेपरेट मांडी आहे, पण तुम्ही मी सगळे एका आईच्या मांडीवर आहे. त्या माईचं नाव माऊली आहे. आणि तुम्ही मी सगळे एका आईच्या मांडीवर आहे. त्या मांडीचं नाव माऊली आहे. आणि माऊलीच्या मांडीवर आम्ही बसलेली लेकरं आहेत. आमच्या 70 वर्षात आमचं पसायदान पाठ नाही, इतकी प्रगती आहे आमची. आम्ही फक्त नातू दाखवले लोकांना बस. हिरी खणल्या, पाईपलाईन केल्या, बायका केल्या, पोरं पायदा केले, बांध कोरले, बस. पांढरी केस काळी केली, काळी केस मिशा काढल्या, 90 हाणली, बायकोला घोडा लावला, संपले. आम्ही काहीच केलं नाही. फक्त गावं चांगली होती तेवढी बिघडून दिली. पोरं पेत नव्हती त्यांना प्यायला लावलं. गावात पार्ट्या नव्हत्या त्यांचा भोंग्या केला. संपला विषय आमचा. आम्ही काय केलं जीवनात? 60 वर्षाची म्हातारे आहेत, अजून पसायदान पाठ नाही. जगायला लाज सुद्धा वाटत नाही. आणि त्याचा परे म्हणतो माझ्या बापाची एक कतारवी करायची, धावा घालून टाक. या कतरी काय ठेवून करतो काय त्याचं? वाक्य उत्तर द्या तुम्ही. 10 मिनिटं थांबतो मी आणि मला उत्तर द्या. बसलेली माणसं. घुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? दहा मिनिटं मी बसून घेतो, द्या उत्तर. घुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? कुठं काय खाल्लं? मग या घुशीनं काय केलंय? जन्माला आला, मोठा झाला, बायको केली, नवरा झाला, तिला पोर झालं, बाप झाला, त्याचं लगीन झालं, सासरा झाला, सून बाळातीन झाली, आजा झाला, पोरानं फटकावला, दिंडीत आला आणि मी आला. घुशीनं केलं काय? पोरगी होती, मोठी झाली, वयात आली, बायको झाली, बायको झाली, बाळातीन झाली, आई झाली, तिला सून आली, सासू झाली, सून बाळातीन झाली, आजी झाली, आट्या कालन मिली, घुस मिली ना. घुशीनं केलं काय? गोण्या घालू, चिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचल्या, उपरण्या खाली हात घालू घालू म्हशी इकल्या, पाणी घालू घालू दूध इकली. मी ती लवकर यावं म्हणून त्याच्यावर दिवशी फवारली. आणि ती सप्त्याच्या पंक्तीला दिली. तो काय साधा अवलादीचा आहे का? आणि ती ह्या माळकऱ्यांनी लिंबू पिळून खाली. हा ना. घुशीनं केलं काय? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोहरं पैदा करणं, सरपंच होणं, हा काही इतिहास आहे का? काही क्रांती आहे का त्याच्यात? काही हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अख्ख्या उदापूर मध्ये तू एकटाच न रे का? बाकीचं गाव वान सुटाय का? अरे नालाय का, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पालथं पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. अरे तुला हंतानं टेटसला ठुई. अरे मोराच्या पिसाऱ्यावर किती डोळा सुंदर असला तर त्याचा उपयोग काय? माऊलीच्या वाव्या आहे का? मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी बाकी नाही. मी आळलाय मी आणि पाणी प्याल तुम्ही. म्हणजे बंगलेवाल्याला घरकुल. अजूनही वट सुद्धा हलवलं नाही. 3 बाटल्या रिकाम्या केल्या आणि एकही अजून विठ्ठल म्हणेल नाही. आणि माझा जीव चाललाय. असंच रोजगार हमी, काम कमी, निम्यात तुम्ही आम्ही. पी आता पटकन. विठाला विठाला विठला 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 विठला. तोड 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 तोड. गेलं बॉम्बाला सगळं. कीर्तनाला
विक्षेप नाही चालत मला. कीर्तन एकदा आत घुसलं ना ते बाहेर नाही गेलं पाहिजे. काय केलं आपण? काहीच केलं नाही मला. विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. आपण काय केलंय? काय केलंय? काय तुम्ही बसलेली माणसं मला सांगा. 60 वर्ष वय झालंय. आपण जे 50चे झाले ते जवळजवळ नदीकडे निघाले, म्हणजे रस्त्याला लागले. काय केलं आपण आयुष्यात सांगा ना मला. पसायदान पाठ नाही. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. काय पंडित माणूस येतो. आणि त्यानं बी येड्या बाबलीला बोर्ड लावलाय मंडळाचे अध्यक्ष आरतीचे. काय लोक आहेत हे. इंदुरीकरचे कीर्तने भाऊ माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. काय कमावलं जीवनात तुम्ही आयुष्यात? काहीच नाही. विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. विश्वातला दुसरा चमत्कार आहे मांडीच नाही पण मांडीवर अख्खं जग आहे ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे विश्वातला तिसरा चमत्कार आहे सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे. हे कालही घडलं नाही. सक्का भाऊ गुरु. आत्ता भावाच्या पोरीचे लग्न मोडणारे 3 जण माया पुढे बसले तिथं. आत्ता नावा सगट उभे करीन, नावा सगट. अरे लोक फक्त बाहेरून बदललेत रे. आतून इतकी घाण आहे मारा का त्या घाणीला तोटाच नाही. सख्या भावाचं चांगलं झालेलं न पाहणारी लोक आहेत. काय लोक आहेत? लोकांनी फक्त पांढरी केस काळी करायची, फक्त वरून जागा त्यात लोक. आणि आता हा जो परमार्थ चाललाय ना हा फक्त लोकांना दाखवायसाठी आहे. आतमध्ये काहीच नाही महाराज, काहीच नाही. आत इतकी घाण आहे. आणि असं लोक म्हणतात इंद्रकीची टाकी नका घेऊ का, तो काही बोलतो. काही बोलतो मी येडा बिडा आहे का? मी काय कवठाला आंबा म्हणतो का? वस्तुस्थिती खरी का खोटी सांगा. ज्याला आतला आनंद लुटता आला नाही त्याला बाहेरचा आनंद कधीच मिळणार नाही. जीवनात आतला आनंद शोधायचा प्रयत्न करा. हे बाहेर नादी लागता का? यांच्या काय नादी लागत आहे? यातले कोणते खरे आहेत? कोण यांच्या नादी लागत तुम्ही? बायका पोरांच्या मित्रांच्या जिंदगीचं वाटोळं करून घ्याल, ध्यानात ठेवा. कोणती बायको तुम्हाला स्वर्गाला नेऊन घालणार आहे? कोणती प्रियशी तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवणार आहे? आणि कोणता मित्र तुम्हाला चांगल्या मार्गाला दाखवणार आहे? कोण नेणार तुम्हाला? अरे यांचं त्यांना जमलं नाही आणि तुम्ही यांच्या नादी लागून जगाल तर आयुष्यात संपाल. मित्राच्या नादी लागून बायका पोरांसाठी करोडो रुपयाच्या शहराचं मातेरा तुम्ही कुणासाठी करताय? उद्या तुम्हाला होणाऱ्या वेदना तुम्हाला भोगायच्या आहेत. याच्यातला कोण तुमच्यात वाटेकरी आहे? ज्यांच्यासाठी तुम्ही कोटीच्या इस्टेटी कमवल्यात त्यांनी तुमच्यावर हात वर केलाय त्या दिवशी तुम्ही संपले. तुम्ही पोटचा पोरगा बापावर ज्या दिवशी हात वर करायला लागला त्या दिवशी तो बाप संपला. 1.5 दमडीची सून सासऱ्यावर धावते, संपला सासरा त्या दिवशी. आणि शरीराचं वाटोळं तुम्ही यांच्यासाठी केलं. महाराज खळखळ डोळ्यातून पाणी आलं आणि अंगावर रोमांच उभे राहिले. आणि रोमांच उभे राहिल्यावर ज्ञानोबारायाने स्वतःच्या भावासमोर श्री गुरु निवृत्तीनाथासमोर असं डोळ्यातला कंठ दाटून आला. रोम उभे राहिले आणि सचितानंद बाबांना ओवी लिहायला सुरुवात केली. सांगायला ज्ञानोबाराय आणि ऐकायला साक्षात सोपान काकान मुक्ताबाई आहे. आणि निवृत्तीदादाच्या कृपेने ज्ञानेश्वरी झाली. काय ज्ञानेश्वरीत ओवी लिहिली ज्ञानोबारायने? त्यावेळेस माझ्या सत्यवादाचे तप केले बहुकल्प, अनेक जन्म मी परमार्थ केला, तेव्हा दादा तुझ्यासारखा भाऊ मला मिळाला. म्हणून पसायदानाची शेवटची ओळ आहे,
किंबहुना तुमचे केले. ही ज्ञानेश्वरीची ओवी आहे. पण पसायदानाची ओवी आहे. ते म्हणे श्री विश्वेश्वराव आ होईल. बोला बोला. आ होईल दान पसाव. आणि हे वाक्य ज्ञानोबारायांचं नाहीये. हे वाक्य श्री गुरु निवृत्तीदादाचं आहे. आणि निवृत्तीदादाचं म्हणणं आहे ज्ञाना तू म्हणतो ना तेच होईल, याच्यात बदल होणार नाही. खळखळ अश्रू डोळ्यात आले आणि मुखातून ओवी बाहेर पडली. येणे वरी ज्ञान देव. बस दादा.